नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजमाता जिजाऊ जयंती सूत्रसंचलनाची तयारी करत असाल तर तुमचा शोध इथेच संपलेला आहे. आणि मुख्य म्हणजे हे तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहे ॲट जस्ट ₹99 मध्ये. कुणाला हवं असेल तर त्यांनी इथे डिस्प्ले केलेल्या व्हॉट्सअप नंबरला संपर्क साधा. आणि या पीडीएफ मध्ये तुम्हाला 30+ चारोळ्या दिलेल्या आहेत. सर्व काही राजमाता जिजाऊ यांच्यावरच आधारित आहेत. आणि सोबतच कोणताही कार्यक्रम त्या ठिकाणी कोणतंही अचानक इव्हेंट आलं तर ते कसं मॅनेज करायचं आणि त्याबद्दल टिप्स सुद्धा दिलेल्या आहेत. आणि मध्ये जर तुमचे प्रेक्षक टाळ्या वाजवत नसतील तर त्यांना टाळ्या वाजवायला भाग पडणारे चारोळ्या सुद्धा या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही ₹99 मध्ये व्यासपीठ कसा गाजवणार याचाच विचार करा आणि लवकरात लवकर या पीडीएफची खरेदी करा. चला सुरुवात करूया. कार्यक्रमाची सुरुवात तुम्ही कसं करणार, व्यासपीठाला एकत्रित कसं करणार, जेणेकरून संपूर्ण प्रेक्षक यांचं लक्ष फक्त तुमच्याकडेच असेल. सुरुवात करा चारोळीपासून. सिंदखेडच्या राजवाड्यात जन्मलेली ती एक साधी राजकन्या नव्हती, तर पारतंत्र्याच्या अंधारात स्वराज्य सूर्याला जन्म देणारी ती महाशक्ती होती. तलवारीच्या धारेवर जिने अन्यायाला उत्तर दिले, लेकराच्या मनात स्वराज्याचे जिने स्वप्न पेरले, अशा राजमाता जिजाऊंना माझा मानाचा मुजरा, अशा राजमाता जिजाऊंना माझा मानाचा मुजरा. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय अतिथी आणि उपस्थित सर्व शिव जिजाऊ भक्त हो. आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा आहे. आज 12 जानेवारी, स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ आऊसाहेबांची जयंती. ज्या मातीने गुलामी सोसली होती, ज्या भूमीवर परकीयांचे अत्याचार सुरू होते, अशा भूमीत स्वाभिमानाची ठिणगी टाकण्याचे काम लखुजीराव जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या पोटी जन्मलेल्या जिजाऊंनी केले. जिजाऊ केवळ एक आई नव्हती, तर त्या एक विचार होत्या. जेव्हा चहूकडे अन्याय आणि अंधार होता, तेव्हा एका स्त्रीने स्वप्न पाहिलं रयतेच्या राज्याचं. ज्यांनी केवळ शिवबांना जन्म दिला नाही, तर त्यांच्यामध्ये निर्भयता, नीतिमत्ता आणि पराक्रमाचे बीज पेरले. अफजल खानचे संकट असो वा आग्रा येथील कैद असो, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रसंगात शिवरायांच्या पाठीशी हिमालय बनून उभ्या राहणाऱ्या त्या फक्त जिजाऊच होत्या. मित्रांनो, आजचा हा दिवस केवळ एक सोहळा नाही, तर जिजाऊंच्या विचारांना उजाळा देण्याचा दिवस आहे. चला तर मग अशा या अखंड महाराष्ट्राच्या आराध्य दैवतेला, साक्षात आदिशक्तीच्या रूपाला आणि स्वराज्याच्या पहिल्या शिल्पकाराला अभिवादन करून आज आपण आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. मुजरा त्या माऊलीला जिने शिवबा घडवला, मुजरा त्या माऊलीला जिने शिवबा घडवला, जिने आपल्या रक्ताने स्वराज्याचा पाया रचला. आजही कणाकणात आहे तुझाच तो दरारा, जिजाऊ तुझ्या चरणी नतमस्तक होतो हा महाराष्ट्र सारा, हा महाराष्ट्र सारा. मित्रांनो, या चारोळ्या तुम्हाला व्यासपीठ गाजवायला नक्कीच मदत करतील. आणि मुख्य म्हणजे या ठिकाणी जिथे जिथे तुम्हाला काही लिहून घ्यायचं असेल त्या रिकाम्या जागा सोडलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही या पीडीएफचं प्रिंट जरी घेतलात तरी तुम्ही व्यासपीठ नक्की गाजवलाच असे समजा. यानंतर या घोषणा द्या आणि या घोषणांनी कार्यक्रमाची दमदार सुरुवात करा. प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर राजा शिवछत्रपतींना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांचा विजय असो, अशा घोषणा द्या आणि कार्यक्रमाची दमदार सुरुवात करा. आजच्या या मंगलदिनी सह्याद्रीच्या कडामधून ज्यांचा जय जयकार घुमतोय, त्यांच्या संस्कारातून स्वराज्य उभं राहिलं आणि ज्यांच्या प्रेरणेनं गुलामगिरीच्या काळोखात स्वातंत्र्याचा सूर्य तळपला, अशा स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित सर्वांना शिवभक्तांचे मी सुमनांनी सहर्ष स्वागत करतो. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. यानंतर व्यासपीठावर असणाऱ्या मान्यवरांची एका वाक्यामध्ये ओळख करून द्या, जेणेकरून उपस्थित प्रेक्षकांना समजेल की व्यासपीठावर कोणकोणते मोठमोठे मान्यवर आज उपस्थित आहेत. विद्येच्या या मंदिरात विचारांची ही खाण आहे. व्यासपीठावर बसलेले हे सर्व आमच्या समाजाची शान आहेत. कर्तृत्वाचा सुगंध ज्यांच्या कार्यातून दरवळतो, अशा थोर व्यक्तित्वांचा परिचय करून देताना मला अभिमान वाटतो. जिजाऊ आऊसाहेबांच्या विचारांचा जागर करण्यासाठी आज या व्यासपीठावर ज्ञानाचे आणि कर्तृत्वाचे अनेक दीप प्रज्वलित झाले आहेत. कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्याकडे वळण्यापूर्वी आपल्या मंचावर विराजमान असलेल्या मान्यवरांची ओळख करून घेणे हे आमचे परमकर्तव्य आहे. सर्वप्रथम मित्रांनो, या ठिकाणी मी 10 मान्यवरांची नाव आणि पद लिहून घ्यायला जागा सोडलेला आहे आणि याद्वारे तुम्ही या ठिकाणी नाव घेऊन त्यांची अनाउन्समेंट करू शकता आणि ते व्यासपीठावर उपस्थित आहेत हे तुम्हाला प्रेक्षकांना सांगायचं आहे. त्यासोबतच काही विशेष उपस्थित असतात जे व्यासपीठाच्या समोर बसलेले असतात आणि त्यांचे सुद्धा तुम्ही नाव आवर्जून घेतलं पाहिजे अशी माझी विनंती आहे. तर 5 मान्यवरांचं मी या ठिकाणी नाव लिहायला जागा सोडलेला आहे. हा फॉर्मॅट तुम्हाला नक्कीच खूप मदतनीस ठरणार आहे. हिरे असावेत पैलू पाडलेले आणि मानसे असावीत संस्कारांनी घडलेली. आजचा हा मंच पहा थोर व्यक्तित्वांनी आहे सजलेला. ही चारोळी या मान्यवरांच्या ओळखीसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. अशा या विद्वान आणि कर्तबगार मान्यवरांच्या उपस्थित आपण आज कार्यक्रमाची पुढील वाटचाल करणार आहोत. या काही महत्वाच्या सूचना आहेत त्या वाचून घ्या. यानंतर पुढील कार्यक्रम असेल ती फस्तवाल. सुरुवात. मंगलाचे गाणे गाऊनी मंगल कार्य सुरू करूया. तिच्या या सुरांनी ईश्वराचे चरण स्मरूया. शांती आणि समृद्धीची मागावी देवाकडे याचना, शुद्ध मनाने करूया आता ईश्वराची अर्चना, ईशस्थवनाची अर्चना. कोणतेही मंगल कार्य सुरू
करत असताना आपण त्या परमेश्वर शक्तीचे स्मरण करतो, जिच्या आशीर्वादाने सृष्टी चालते. अशा राजमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवाचा हा पवित्र सोहळा आहे. अशा वेळी साक्षात आदिशक्तीचे आणि विश्वाचे कल्याण करणाऱ्या परमेश्वराचे स्तवन करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. जिजाऊ आऊसाहेब स्वतः भवानी मातेच्या भक्त होत्या आणि म्हणूनच स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरले. याच श्रद्धेला साथ घालत मी आमच्या शाळेच्या विद्यार्थिनींना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन ईशस्तवन सादर करावे. आणि यानंतर ईशस्तवन सादर झाल्यानंतर हे वाक्य म्हणा, खूप सुंदर. या मधुर आणि भक्तिमय सुरांनी वातावरणात एक चैतन्य निर्माण झाले आहे. धन्यवाद. मी या ठिकाणी ईशस्तवन अधिक सुंदर बनवण्यासाठी काही सूचना दिलेल्या आहेत, वाचून घ्या. त्यानंतर स्वागत गीत. जिजाऊंच्या या अंगणी आज शिवभक्तांचा मेळा जमला. स्वागताच्या या सुरांनी आसमंत सारा दुमदुमला. मराठमोळ्या संस्कृतीचा मान राखूया स्वागताने, सत्कार करूया या गीताने, सत्कार करूया या स्वागत गीताने. आपल्या भारतीय संस्कृतीत अतिथी देवो भव ही परंपरा अनादी काळापासून चालत आली आहे. जिजाऊंनी महाराष्ट्राच्या मातीला स्वाभिमानाचे आणि आदराचे संस्कार दिले. आज त्यांच्याच जन्मोत्सवाच्या निमित्ताने जमलेल्या सर्व मान्यवरांचे आणि शिवप्रेमींचे स्वागत करण्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत एक स्वागत गीत. मी आमच्या शाळेच्या विद्यार्थिनींना विनंती करतो की त्यांनी आपल्या गोड आवाजात स्वागत गीत सादर करावे आणि या सोहळ्याची शोभा द्विगुणित करावी. मित्रांनो, स्वागत गीत सादर झाल्यानंतर खूपच छान या सुश्राव स्वागत गीताने आपण सर्वांची मने जिंकली आहात. पाहुण्यांचा, स्वागतांचा हा सुरांचा नजराणा खरोखरच अप्रतिम आहे. धन्यवाद. मित्रांनो, हे फॉर्मॅट आवडत असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, जस्ट ॲट ₹99 तुम्ही व्यासपीठ गाजवणार आहात, त्यामुळे नक्कीच ही PDF खरेदी करा. यानंतर कार्यक्रमाचा पुढील टप्पा, अध्यक्षीय निवड. स्वराज्य घडवताना हवा असतो एक समर्थ मार्गदर्शक. स्वराज्य घडवताना हवा असतो एक समर्थ मार्गदर्शक. कार्यक्रमाची धुरा सांभाळणारा हवा असतो एक उत्तम प्रशासक. जसे जिजाऊंचे मार्गदर्शन शिवबांच्या प्रत्येक पावलाला होते, तसे आजच्या या सोहळ्याला एका अनुभवी नेतृत्वाची गरज भासते. राजमाता जिजाऊंच्या विचारांचा हा जागर करताना या कार्यक्रमाची शिस्त आणि गौरव जपण्यासाठी एका समर्थ व्यक्तीने अध्यक्षस्थान भूषवणे हे खूप आवश्यक आहे. आणि त्याच परंपरेला अनुसरून मी आदरणीय यांना विनंती करतो की सर्वांच्या संमतीने आजच्या या सोहळ्याचे अध्यक्षीय स्थान स्वीकारावे आणि यानंतर अनुमोदन द्या. आता या प्रस्तावाला अनुमोदन देण्यासाठी मी यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो. अनुमोदन मिळाल्यानंतर म्हणा, शब्दांनी लाभली संमती आणि विचारांना लाभली दिशा. अध्यक्षांच्या मार्गदर्शनाने पूर्ण होईल आम्हा सर्वांची मनीषा, आम्हा सर्वांची मनीषा. धन्यवाद. यानंतर कार्यक्रमाचा मुख्य टप्पा, राजमाता जिजाऊ यांचे प्रतिमा पूजन किंवा फोटोपूजन. मूर्ती तुझी आम्हा प्रेरणा, मूर्ती तुझी आम्हा प्रेरणा, तुझाच आम्हा आधार, तुझ्या चरणाशी नतमस्तक हा सारा शिवभक्त परिवार. ज्योत तेवती ज्ञानाची अन ज्योत तेवती शक्तीची, पूजा करूया मनापासून आज स्वराज्य जननीची, आज स्वराज्य जननीची. जिजाऊंचे स्मरण करणे म्हणजे धैर्याचे स्मरण करणे, जिजाऊंचे पूजन करणे म्हणजे संस्कृतीचे पूजन करणे. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या ठिकाणी नाव घाला, मुख्य पाहुणे या ठिकाणी नाव घाला आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना नम्र विनंती करतो की त्यांनी राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आजच्या या मंगल सोहळ्याचे उद्घाटन करावे. प्रतिमा पूजन सुरू असताना या ओळी म्हणा, जेणेकरून तुमच्या सूत्रसंचालनाला आणि त्या कार्यक्रमाला एक वेगळी लहर येईल. प्रतिमा पूजन सुरू असताना वातावरण अधिक गंभीर, भारावलेले आणि प्रेरणादायी करण्यासाठी हे विस्तारित सूत्रसंचालन वापरा. या ओळी प्रतिमा पूजनाच्या वेळी सत्कारणी लावतील. शक्तीचा तो अवतार, शक्तीचा तो अवतार आणि युगाचा तो आधार होती. अन्यायाविरुद्ध पेटलेली ही एक ज्वाळा आणि मशाल होती. ज्यांच्या चरणाशी नतमस्तक आज हा सारा महाराष्ट्र होतोय, त्या स्वराज्य जननी जिजाऊंच्या प्रतिमेला आज आपण वंदन करतोय, आज आपण वंदन करतोय. आज 12 जानेवारी अवघ्या महाराष्ट्राचे प्रेरणास्थान असलेल्या राजमाता जिजाऊ आऊसाहेबांचा जन्मोत्सव. या माऊलीने आपल्या हाताने शिवबांना तलवारीची धार आणि स्वराज्याचे संस्कार दिले. त्या मातेच्या स्मरणाशिवाय कोणताही सोहळा अपूर्णच आहे. मित्रांनो, एक सूचना लक्षात घ्या, तुमचं सगळं लक्ष प्रतिमा पूजन होत आहे आणि ते होत असेपर्यंत तुम्ही प्रेक्षकांना काहीतरी ऐकवत राहायचं आहे. आणि कारण त्या कार्यक्रमाला एक वेगळं गंभीर, वेगळं स्वरूप प्राप्त होण्यासाठी या ओळी तुम्हाला नक्कीच मदत करतील. पण तुमचं लक्ष कार्यक्रमाकडे असलं पाहिजे. जोपर्यंत तिथं फोटोपूजन चालू आहे तोच पर्यंत तुम्हाला ह्या ओळी वापरायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला पुढील कार्यक्रमाकडे वळायचे आहेत. तर आणखी काही पुढील ओळी. सन्माननीय मान्यवर आता राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करत आहेत. हे केवळ चित्रपूजन नाही, हे केवळ फोटोपूजन नाही, तर हे पूजन आहे त्या निश्चयाचा महामेरूचे, ज्यांनी गुलामगिरीच्या छाताडावर स्वराज्याचं तोरण बांधलं. जिजाऊ तू नसतीस तर, जिजाऊ तू नसतीस तर दिसले नसते अंगण, जिजाऊ तू नसतीस तर झाले नसते स्वराज्य स्थापन. जिजाऊ तू नसतीस तर नसता मिळाला आम्हाला शिवराय, तुझ्याच चरणाशी माथा टेकवून मिळतो आम्हाला खऱ्या अर्थाने आश्रय, खऱ्या अर्थाने आश्रय. ज्यांनी पुण्याची ओसाड जमीन, ज्यांनी
पुण्याची ओसाड जमीन सोन्याच्या नांगराने कसली, ज्यांनी अफजल खानच्या वधावेळी शिवरायांचा विजयी भव असा आशीर्वाद दिला आणि ज्यांनी रायगडावर स्वराज्याचा राज्याभिषेक सोहळा डोळे भरून पाहिला, त्या माऊलीचे संस्कार आजही या महाराष्ट्राच्या मातीत जिवंत आहेत. सिंदखेडचा तारा चमकला लखुजींच्या त्या वाड्यामध्ये, संस्कारांचे मोती गुंफले शिवबांच्या या आयुष्यामध्ये. तुझ्याच प्रेरणेने घुमला सह्याद्रीत हा जय जयकार, तुझ्याच प्रतिमेला वंदन करताना मानवाचा होतोय हा अवतार, मानवाचा होतोय हा अवतार. पूजन पूर्ण होत असल्यावर घोषणा द्या, बोला स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांचा विजय असो. भारतीय संस्कृतीने रक्षण करणाऱ्या मातेचा विजय असो. बोला राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. या घोषणा तुमचे कार्यक्रम अधिक मदस्त करून देतील. यानंतर काही सूचना आहेत त्या वाचून घ्या. आता पुढील कार्यक्रम दीपप्रज्वलन. अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी एक सुंदर ज्योत पेटवूया. अज्ञानाचा काळोख सरून ज्ञानाचा हा दीप लावूया. ज्या ज्योतीने उजळले स्वराज्य आणि उजळली ही अवनी, त्याच तेजाचे स्मरण करूया आज या मंगलदिनी, आज या मंगलदिनी. भारतीय संस्कृतीत दीपाला ज्ञानाचे आणि मांगल्याचे प्रतीक मानले जाते. अमसोमा ज्योतिर्गमया या उक्तीप्रमाणे जिजाऊंनी स्वराज्य रूपाने महाराष्ट्रातील रयतेच्या जीवनातला अंधार दूर केला. आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण अशाच एका मंगलमयी दीपाने करत आहोत. मी सन्माननीय मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन करावे. मान्यवर दीपप्रज्वलन करत असताना या ओळी म्हणा, शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते. ही तेवती ज्योत म्हणजे जिजाऊंच्या तेजाचा वारसा आहे आणि ही तेवती ज्योत म्हणजे यशाचा आणि प्रगतीचा अट्टहास आहे. जिजाऊ आऊसाहेबांनी शिवबांच्या मनात स्वाभिमानाची ही ज्योत पेटवली आणि ती आजची आपल्या सर्वांच्या हृदयात धगधगत आहे. या नव्या युगातही विचारांचे दीप आपल्याला दिशा दाखवत राहील. सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते हा मंगळ दीप प्रज्वलित होत आहे. हा केवळ तेलवातीचा दिवा नाही, तर हे प्रतीक आहे त्या तेजाचे, ज्यांनी 350 वर्षापूर्वी महाराष्ट्राची अस्मिता उजळवून टाकली. अंधार फार झाला, आता दिवा पाहिजे या देशाला पुन्हा एकदा. जिजाऊंचा शिवबा पाहिजे, जिजाऊंचा शिवबा पाहिजे. ज्या काळोखात आया बहिणीची अब्रू सुरक्षित नव्हती, जिथे मंदिराचे कळस ढासळत होते, अशा अंधारमयी काळात जिजाऊंनी आपल्या संस्कारांच्या वातीने स्वराज्याची मशाल पेटवली. एक दीप लावूया मानवतेचा, एक दीप लावूया ज्ञानाचा, एक दीप लावूया जिजाऊंच्या त्या त्यागाचा आणि अभिमानाचा. त्या ज्योतीने दिली दिशा सह्याद्रीच्या त्या वाघाला, तीच ज्योत आज उजळते या साऱ्या जगाला, या साऱ्या जगाला. आज आपण जेव्हा दीप लावतो तेव्हा आपण प्रतिज्ञा करतो की जिजाऊंचे विचार आपल्या कृतीतून जिवंत ठेवू. स्त्री शक्तीचा सन्मान आणि स्वराज्याचे रक्षण हीच या दीपाची खरी ज्योत आहेत. मंगलांचे गाणे गाऊनी मंगल कार्य सुरू झाले. जिजाऊंच्या या आशीर्वादाने नशीब आमचे उजळले. शेवटी अखेरची घोषणा द्या, स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांचा विजय असो. दीपप्रज्वलन पूर्ण झाल्यावर म्हणा, प्रकाशाच्या या साक्षीने आजचा हा सोहळा आता खऱ्या अर्थाने गतिमान झालेला आहे. मित्रांनो, काही सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. मान्यवरांचे आभार माना आणि पुढील कार्यक्रमाकडे वळा. प्रास्ताविक भविष्य. मित्रांनो, हे आवडत असेल तर नक्कीच हे PDF ₹99 मध्ये अवेलेबल आहे. विचारांची दिशा आणि कार्याची प्रेरणा जिथे मिळाली, तिथेच प्रगतीचे नवे दालन उघडते. जिजाऊंच्या स्मृतीने आजचा हा दिवस सजला आहे. प्रास्ताविकातून जाणूया हा सोहळा कशासाठी रचलेला आहे. मित्रांनो, या ठिकाणी या ओळी वाचून घ्या. या तुम्हाला प्रास्ताविक अनाउन्समेंट करण्यासाठी उपयोगी ठरतील. आणि प्रास्ताविक पूर्ण झाल्यावर म्हणा, अतिशय नेटके आणि प्रभावी शब्दात आपल्या आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा मांडली आहे. मनपूर्वक आभार. यानंतर स्वागत भाषण. 4 ओळीने सुरुवात करा. शब्दांचे हे अत्तर आणि प्रीतीचे हे चंदन. जिजाऊंच्या या अंगणी आपले सहर्ष अभिनंदन, आपले सहर्ष अभिनंदन. हृदयाच्या ठोक्यांनी आणि मराठमोळ्या थाटात स्वागत करूया या सर्वांचे या स्वराज्याच्या वाटेत, या स्वराज्याच्या वाटेत. मित्रांनो, ह्या खालील ओळी वाचून घ्या. कोणत्या पद्धतीनं स्वागत भाषणासाठी तुम्हाला आमंत्रित करायचं आहे. आणि स्वागत भाषण पूर्ण झाल्यावर म्हणा, खूप सुंदर. आपल्या शब्दातून आपण जो जिव्हाळा व्यक्त केला त्यामुळे पाहुण्यांचे स्वागत खऱ्या अर्थाने दिमाखदार पद्धतीने झाले. आपले मनपूर्वक आभार. त्यानंतर मुख्य वक्त्याचा परिचय करताना या 4 वेळा वापरा. अथांग सागर अभ्यासाचा आणि शब्दांचे हे लेणे, इतिहासाच्या पाऊल खुणा हेच ज्यांचे जगणे. कोण आहेत हे व्यक्तिमत्व, काय आहे त्यांची ख्याती, चला ऐकूया त्यांचा परिचय या शुभ दिनाच्या नाती, या शुभ दिनाच्या नाती. काय अनाउन्समेंट करायचं या ठिकाणी मी डिस्प्ले केलेला आहे. आणि फक्त आता परिचय संपल्यानंतर म्हणा, अतिशय सुंदर. सरांच्या कार्याचा आणि अनुभवाचा हा आलेख पाहून मला खात्री पटली की आजचा हा वैचारिक सोहळा अतिशय समृद्ध होणार आहे. धन्यवाद. यानंतर मुख्य वक्त्याचा सत्कार. या 4 वेळा वापरा. शब्दात ज्यांच्या तेज आहे आणि विचारात जिजाऊंची शक्ती आहे, इतिहासाचा वारसा सांगतो ज्यांची अचाट आहे भक्ती, अशा थोर वक्त्यांचा
अशा थोर वक्त्यांचा करूया यथोचित सन्मान, ज्यांच्या वाणीतून उजळेल या महाराष्ट्राचा स्वाभिमान, या महाराष्ट्राचा स्वाभिमान. मित्रांनो, खालील ओळी मी इथं डिस्प्ले केलेल्या आहेत ते तुम्ही बघू शकता. आणि सत्कार सुरू असताना म्हणा, कर्तृत्व ज्यांचे थोर आहे, कार्यात ज्यांचा जोम आहे, अशा व्यक्तींचा सत्कार करणे हे आमचे भाग्य आहे. इतिहासाची गौरवगाथा सांगती जे अखंड, त्या ज्यांच्या विचारांना लाभो आयुष्य हे उदंड, आयुष्य हे उदंड. सत्कार झाल्यानंतर या ओळी म्हणा, धन्यवाद, आपल्या सन्मानाने खऱ्या अर्थाने या व्यासपीठाची आणि आजच्या कार्यक्रमाची शोभा द्विगुणित झाली आहे. आपल्या या सत्कारातून आम्ही केवळ आपले आभार मानत नाही, तर आपल्या कार्याचा गौरव करत आहोत. काही विशेष टिप दिलेले आहेत, नक्कीच वाचा. यानंतर सर्वसमावेशक सोहळा, काही विशेष सत्कार असतील, जसे की जिजाऊ भगिनींचा सत्कार, या ठिकाणी 2 ते 3 सत्कार असतील, तर त्या ठिकाणी लागणाऱ्या चारोळ्या मी या ठिकाणी डिस्प्ले केलेल्या आहेत. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार असतील, तर त्यांच्यासाठी वेगवेगळ्या चारोळ्या दिल्या आहेत. त्यानंतर विशेष अतिथी सत्कार या ठिकाणी असतील, तर त्यांच्यासाठी विशेष चारोळ्या दिल्या आहेत. नक्कीच वाचून घ्या. आणि त्यानंतर पुढील कार्यक्रम आहे बक्षीस वितरण. जिद्द चिकाटी आणि मेहनतीने यश तुम्ही संपादिले, जिजाऊंच्या या संस्कारांचे आज सुवर्ण फळ मिळाले. तुमच्या यशाच्या या शिखराला आज देऊया सन्मानाची जोड, बक्षीस वितरणाने वाढवूया आजच्या सोहळ्याची गोड, आजच्या सोहळ्याची गोड. मित्रांनो, बक्षीस वितरणाचं अनाउन्समेंट कसं करायचं आहे या ठिकाणी मी दिलेलं आहे, वाचून घ्या. आणि त्यानंतर बक्षीस वितरणाच्या वेळी टाळ्या मिळवण्यासाठी या कोट्स चारोळ्या तुम्ही नक्कीच वापरू शकता. यानंतर आहे पुढील मुख्य वक्त्यांचे. यानंतर मुख्य वक्त्यांचं भाषण. शब्दात ज्यांच्या भर आहे आणि विचारांत जिजाऊंचे तेज आहे, ऐकण्यासाठी सज्ज आहोत आम्ही, मांडणी ज्यांची सतेज. इतिहासाच्या पाऊलखुणा आता आपल्या समोर उलगडतील, जिजाऊंचे हे महान संस्कार मना मनात आज उमलतील. मित्रांनो, त्यानंतर या ओळी म्हणा, मी या ठिकाणी प्रमुख वक्त्यांचं नाव घालायला मी स्पेस सुद्धा सोडलेला आहे, याची नोंद घ्या. भाषण संपल्यावर म्हणा, मनाची द्वारे उघडी ठेवा, विचारांची ही लाट आली आहे, जिजाऊंच्या या जन्मोत्सवात ज्ञानाची पहाट झाली आहे, ज्ञानाची पहाट झाली आहे. आणि त्यानंतर या पुढील ओळी वापरा आणि पुन्हा कोट वापरा. तुमच्या शब्दांनी दिला आम्हा एक नवा विचार, जिजाऊंच्या चरणी करूया पुन्हा एकदा नमस्कार, पुन्हा एकदा नमस्कार. यानंतर मित्रांनो, विद्यार्थी भाषणाला सुरुवात होईल. यासाठी या चारोळ्या वापरा. चिमुकल्यांच्या ओठी जिजाऊंचे नाव आणि मनात शिवबांची ओढ. आजच्या या भाषणातून वाढील कार्यक्रमाची गोडी, नव्या युगाचे हे मावळे आता मंचावर येतील, जिजाऊंच्या स्मृतींना आपल्या शब्दातून वंदन करतील. त्यानंतर या ओळी म्हणा आणि एका विद्यार्थ्याचं भाषण संपल्यानंतर दुसऱ्याला बोलवताना या ओळी म्हणा, शब्द तुझे साधे भोळे पण अर्थ मात्र खूप आहे, जिजाऊंच्या या संस्कारांचे मोल मात्र अनमोल आहे, मोल मात्र अनमोल आहे. यानंतर मी या ठिकाणी लाईन्स दिलेल्या आहेत, जसे की नेक्स्ट विद्यार्थ्याला बोलवताना आपले विचार मांडण्यासाठी येत आहेत जिजाऊंच्या रूपातील. त्यानंतर सज्ज आहे स्वराज्याचा छोटा मावळा. त्यानंतर जिजाऊंच्या शौर्यावर प्रकाश टाकण्यासाठी येत आहे. त्यानंतर शब्दांची धार घेऊन आता येत आहे पुढचा वक्ता. याप्रमाणे विद्यार्थ्यांची नावं तुम्ही अनाऊन्स करा. मी लिहून घ्यायला या ठिकाणी जागा सुद्धा दिलेली आहे. सर्व विद्यार्थ्यांची भाषणे झाल्यानंतर खरोखरच या चिमुकल्यांच्या भाषणातून आज जिजाऊंचा इतिहास पुन्हा एकदा जिवंत झाला आहे. या मुलांचे आत्मविश्वास पूर्ण बोलणे पाहून खात्री पडते की महाराष्ट्राचे भविष्य सुरक्षित आहे, सुरक्षित आहे. यानंतर शिक्षकांच्या मनोगत या चारोळी वापरा. संस्कारांचे मोती जे मुलांच्या मनात पेरतात, जिजाऊंच्या विचारांनी जे पिढी नवी घडवतात, अशा थोर गुरुजनांच्या वाणीतून आज ऐकूया जिजाऊंच्या त्या त्यागाचे महत्व आपण जाणूया. मित्रांनो, या ठिकाणी मी पुढे अनाउन्समेंट कसं करायचं आहे ते दिलेलं आहे आणि कोणत्या शिक्षकाचं नाव घालायचं आहे ते यासाठी स्पेस सुद्धा दिलेला आहे. त्यानंतर शिक्षकांचे भाषण संपल्यानंतर याप्रमाणे अनाउन्समेंट करा. त्यानंतर कार्यक्रमाचा पहिला टप्पा आहे अध्यक्षीय मनोगत. सूत्रसंचालक, पाण्याशिवाय नदीला आणि ज्ञानाशिवाय बुद्धीला अर्थ नाही, तसेच अध्यक्षांच्या मार्गदर्शनाशिवाय कोणत्याही सभेला पूर्णत्व नाही. अनुभवांच्या शिदोरीतून जे मांडतील विचारांचे सार, अशा अध्यक्षांच्या वाणीला करूया आता स्वीकार. या चारोळीनंतर या खालील ओळी म्हणा आणि या ठिकाणी मी अध्यक्षांचं नाव घालण्यासाठी स्पेस सुद्धा दिलेला आहे. अध्यक्षीय भाषण संपल्यानंतर याप्रमाणे त्यांचे आभार माना. या ओळी वाचून घ्या आणि यानंतर कार्यक्रमाचा अगदीच शेवटचा टप्पा आभार प्रदर्शन. या चारोळ्या वापरा. शब्दांनी सुरू झालेला सोहळा हा शब्दांनीच पूर्ण होईल, पण दिलेली साथ तुमची काळजात कायम राहील. म्हणून मान्य करून सर्वांचे मानूया आता आभार. जिजाऊंच्या या जन्मोत्सवात झाला आहे जय जयकार, झाला आहे जय जयकार. यानंतर जे आभार प्रदर्शन करणार आहेत त्यांना व्यासपीठावर बोलवण्यासाठी या ओळी म्हणा आणि आभार प्रदर्शनाच्या शेवटी म्हणा, पाखरे गेली उडून तरी घरटे कायम राहील, आजचा हा सोहळा स्मरणात कायम राहील. निरोप घेतो आता, पण पुन्हा भेटण्यासाठी जिजाऊंचे विचार जागूया, स्वराज्याच्या प्रगतीसाठी, स्वराज्याच्या प्रगतीसाठी. त्यानंतर शेवट पसायदान किंवा राष्ट्रगीताने करा आणि सर्वांना एका जागी उभं राहायला अनाउन्स करा आणि ते म्हणा, शब्दांनी मांडला इतिहास, विचारांनी जागवली तेज, आता मागूया
आता मागूया विश्वात्मका देवाकडे मांगल्याचे हेच, संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी मागूया एकच दान, अखेरच्या या टप्प्यावर गाऊया पसायदान. मित्रांनो, या ओळी तुमच्या कार्यक्रमाची शोभा नक्कीच वाढवतील. आणि या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या ओळी वाचा आणि पुन्हा एकदा सर्वांचे आभार माना आणि अंतिम जयघोष करा, या घोषणा दिलेल्या आहेत. मित्रांनो, शेवटी मध्ये मध्ये प्रेक्षक टाळ्या वाजवत नसतील तर कशा टाळ्या वाजवायला, त्यांना कोणत्या चारोळ्या वापराल त्या सुद्धा दिलेल्या आहेत. नक्कीच व्हिडिओ स्किप करू नका. ऑर्डर आणि संपर्कासाठी या व्हॉट्सअप नंबरला संपर्क करा. आणि त्यानंतर प्रेक्षक टाळ्या वाजवत नसतील तर या ठिकाणी मी चारोळ्या दिल्या आहेत, नक्कीच याचा वापर तुम्हाला होईल. आणि या सगळ्याचं PDF तुम्हाला हवं असेल तर नक्कीच इथे डिस्प्ले केलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा आणि PDF मिळवा ₹99 मध्ये. आणि फक्त 99 रुपयामध्ये तुम्हाला हे फक्त PDF मिळणार नाही, तर उपस्थित सर्व प्रेक्षकाकडून वाहवा सुद्धा मिळतील आणि तुमचा कॉन्फिडन्स नक्कीच द्विगुणित व्हायला मदत करेल. धन्यवाद मित्रांनो.